हाय हॅलो नमस्ते, कसे आहेत सर्वजण? मजेत ना? मजेतच असायला हवं। मी पूजा आपले अगदी मनापासून स्वागत करते एका न्यू व्लॉगमध्ये। तर चला, स्वामींचे नाव घेऊन व्लॉगला सुरुवात करते आहे। तर आज मी तुम्हाला आहे ना आमच्या नाशिक रोड येथील आहे ना, मी आमच्या का म्हणते कारण मी नाशिक रोडमध्ये राहते, तर मग ते आमचंच झालं हो की नाही। तर चला जोक्स अपार्ट, आमच्या नाशिक रोडमध्ये आहे ना, म्हणजे नाशिकमध्ये जे नाशिक रोड जे आहे ना, तर तिथे ना दोन डेकोरेशन म्हणजे गणपतीचे दोन डेकोरेशन अशा पद्धतीने उभारण्यात आलेले आहेत की सुंदर असे म्हणजे उभारण्यात आलेले आहे ना। तर तेच डेकोरेशन आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे। जास्त काही डेकोरेशन शेअर करणार नाही, नाशिक रोडमधले फेमस दोन डेकोरेशन शेअर करणार आहे। तर आता हे बघा, आलेलो आहोत आम्ही, पोचलेलो आहोत ऑलमोस्ट। तर म्हणजे नाशिक रोडमधील जे तुम्हाला तर माहिती आहे ना की नाशिकमध्ये नोट करन्सी प्रेस आहे, म्हणजे जिथे नोटा तयार होतात हो की नाही नाशिकमध्ये। तर ते प्रेसचे जे काही कर्मचारी आहेत ना, तर त्या कर्मचाऱ्यांनी मिळून हा जो काही मनोरा आहे किंवा डेकोरेशन आहे ते उभारलेलं आहे। तर मला तर वाटत नाही मला तुम्हाला काही सांगण्याची गरज आहे, डेकोरेशन बघूनच तुम्हाला समजलं असणारच आहे की हे डेकोरेशन कोणत्या टाईपचं आहे, कोणत्या देवाचं आहे। तर बरोबर ओळखलं आहे सगळ्यांनी। आपलं जे काही जेजुरी आहे, आपलं जे खंडेराव महाराजांचं जे क्षेत्र आहे, पावनखिंड आहे, पावन म्हणजे जी भूमी आहे तीच ती भूमी म्हणजेच आपली जेजुरी। तर नाशिक रोडमध्ये अगदी जेजुरीचा मनोरा जो आहे, जेजुरी जशी आहे ना अगदी तशाच टाईपमध्ये इथे डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। तर इथे भेट देण्यासाठी आम्ही आलो आहोत आणि म्हटलं चला तुम्हालाही तुमच्यासोबत पण शेअर करूया। तर बघा, येळकोट जय मल्हार असं जे जेजुरीला वरती नाव दिलेलं आहे त्याच टाईपमध्ये इथे सर्व काही बांधकाम तर नाही म्हणता येणार, डेकोरेशन करण्यात आलेलं आहे। कारण हे बांधकाम नाही, बांधकाम हे विटा मातीमध्ये असतं, हे सगळं फॉर्ममध्ये बनवण्यात आलेलं आहे। आणि अतिशय सुंदर असं होतं की इथे म्हणजे येऊन बघण्याचा मोह काही आवरला गेलाच नव्हता। आणि गर्दी तर तुम्ही बघू शकता। जेजुरीला जसं आपल्या येळकोट जय मल्हार याच्या नेहमी अशा घोषणा आपल्याला ऐकायला येतच असतात, त्यांचा जय जयकार ऐकायला येतच असतो, तसं इथे आल्यानंतर सुद्धा ज्याच्याने त्याच्या तोंडामध्ये येळकोट जय मल्हार असं होतं। आणि शिवाय तिथे भंडारा सुद्धा अशा पद्धतीने उधळलेला होता की खरंच असं वाटत होतं की सोन्याचे जेजुरी आहे ना तिथेच आम्ही आलेलो आहोत। आणि नाशिक रोडमध्ये आम्ही जेजुरीचा फील घेत होतो, किंवा नाशिक रोडमध्ये असं वाटत होतं की आम्ही नाशिक रोडला नाही आलेलो, तर आम्ही चक्क जेजुरीलाच आलेलो आहोत। आणि जेजुरीमध्ये आम्हाला गणपती भेटणार आहे किंवा दिसणार आहे, किंवा गणपतीचं काय आहे त्याचं उभारणी तिथे केलेली आहे असं वाटत होतं। तर तुम्ही जेजुरीला जर गेले असेल तर तुम्हाला माहितीच असणार आहे की असे हे घोडे वगैरे सुद्धा तिथे जेजुरीला अशा पद्धतीने आहे। आणि हे दिव्यांचे जे काही पिलर आहे ते सुद्धा जेजुरीला आहे। तर अगदी म्हणजे जेजुरी सारखाच हा जो मनोरा आहे ना तो उभारण्यात आलेला होता। आणि जे एंट्रन्सलाच एक मुलगी आणि मुलगा ठेवलेला होता, सगळ्यांच्या कपाळाला ते भंडारा वगैरे असे लावत होते। माझ्या पण कपाळाला भंडारा लावून घेतला, कारण की जेजुरीला आलोय ना, जेजुरीला आलो आणि पिवळं धमक झालो नाही असं कधी होणार आहे का। तर इथे बघू शकता तुम्ही, आता आतमध्ये आम्ही आलेलो आहोत। आणि हे बघा, खंडेराव महाराज वाटतात की नाही, जेजुरीचेच खंडेराव महाराजांचं दर्शन आपण घ्यायला आलेलो आहे असं। आणि इथे गणपती पण अगदी सुरेख होते, गणपती महाराज सुद्धा इथे इतके सुरेख स्थापित केलेले होते ना की बस। तर छानपैकी असं आम्ही त्यांचं दर्शन घेतलं गणपती बाप्पाचं, आणि इथे खंडेराव महाराजांचं सुद्धा आम्ही दर्शन घेतलं। तर बघा, बघितलं ना तुम्ही, अगदी जेजुरीच वाटत होतं। आणि खरंच छान वाटलं। जे काही नोट करन्सी प्रेसवाले जे काही कर्मचारी आहेत त्यांनी यावर्षी खरंच अगदी सुंदर असा मनोरा उभारला होता। आणि खरंच छान वाटलं ते सगळं बघून। आणि त्यानंतर एंट्रन्सला बाहेरच ऑर्केस्ट्रा सुद्धा लावलेला होता। हे जे कोणी गृहस्थ आहे ना, त्यांचं नाव तर काही मला माहिती नाही आहे, पण ते इतके सुंदर देवाचे गाणे म्हणत होते, गणपती बाप्पाचे परत खंडेराव महाराजांचे गाणे इतके छान पद्धतीने म्हणत होते। तिथे आम्ही जवळजवळ 10-20 मिनटं थांबून त्यांचे गाणे ऐकले। पहिल्यांदा तर आम्हाला असं वाटलं होतं की म्हणजे स्पीकर वगैरे किंवा याच्यावरतीच लावलेले आहेत स्पीकरवरती, पण जेव्हा बघितलं ना तेव्हा समजलं की स्वतः ते गृहस्थ गात आहेत। खरंच सुरेख असा आवाज होता त्यांचा। आणि त्यानंतर एका साईडला राहाट पाळणे वगैरे अशी यांची लहान मुलांसाठी जी काही जत्रा वगैरे असते ती पण भरलेली होती। तर चला, आता जेजुरीचं दर्शन झालेलं आहे आणि आम्ही आता निघालेलो आहोत
दुसरं डेकोरेशन तुमच्यासोबत आता शेअर करणार आहे. प्लीज व्हिडिओ स्किप करायचा नाही आहे. तुम्हाला जर मोबाईलवरती महाकालचं दर्शन घ्यायचं असेल, म्हणजेच उज्जैनचं जे काही मंदिर आहे आपल्या महाकालचं, त्याचं दर्शन घ्यायचं असेल ते व्हिडिओ हा शेवटपर्यंत नक्की बघायचा. कारण आम्ही नाशिक रोडमध्ये राहून महाकालचं दर्शन घेतलेलं आहे. असं खरंच वाटलं होतं की आम्ही उज्जैनलाच आलेलो आहोत. तर ते बघा समोर मंदिर जे दिसतं आहे तिथेच आपल्याला आता जायचं आहे. तर गाडीतून उतरल्यानंतर मी तुम्हाला दाखवणारच आहे ते मंदिर. पण तत्पूर्वी रस्त्याने बघा तुम्ही हत्ती वगैरे अशी छानशी सजावट केलेली होती. परत लाइटिंग पण अशी छानशी केलेली होती. जे काही झाडं आहेत त्याच्यामध्ये रंगीबेरंगी लाइटिंग वगैरे अशी लावलेली होती. काही म्हणा, पण गणपतीचे दिवस आले ना की खूप प्रसन्न असं वाटत असतं आणि बाहेरचं वातावरण तर अगदी छान झालेलं असतं. तर हे बघा उज्जैनला जे एंट्रन्सला मोठाच्या मोठा हा नंदी इथे स्थापित केलेला होता. आणि तुम्ही बघू शकता की हे बघा हे आहे उज्जैनचं महाकालचं जे काही मंदिर आहे. तर त्याच टाईपमध्ये इथे हा मनोरा किंवा डेकोरेशन उभारण्यात आलेलं होतं. आणि इथे चाललं होतं वेदांतला वाजवायचा तो घंटा, पण तो खूप असा उंच असल्यामुळे त्याचा हात काही पोचत नव्हता. त्याच्या मागून मुलं येऊन घंटा वाजवत होते आणि तो थोडासा चिडचिड पण करत होता की मला घंटा वाजवायचा, पण वाजवता काही त्याला येत नव्हता. तर चला आता मध्ये आल्यानंतर तुम्ही बघू शकता इथे की इतकं छान कोरीव काम केलेलं होतं. ही जी पिलर वगैरे आहे ना त्याचं काम बघा तुम्ही किती बारकाईने हे काम केलेलं होतं. आणि म्हणजे ना ह्या डेकोरेशन जे उभारतात ना ते गणपतीचे जे फेस्टिवल असतात तेव्हा उभारतात ना, तर बांधतात ना, तर तेव्हा खरंच आपल्याला वेगवेगळ्या देवस्थानांची जी काही मजा आहे ती घेता येते किंवा जो फील येतो अशाच वेळेस आपल्याला घेता येतो. तसंच फील आम्ही उज्जैनला आलो असंच वाटत होतं आम्हाला. आणि तिथे पण गणपती अतिशय सुंदर असा गणपती होता आणि मधलं बांधकाम पण तुम्ही बघू शकता. हे सुद्धा विटा मातीत केलेलं नाही, हे बांधकाम सुद्धा एक फॉर्ममध्ये केलेलं आहे. आणि या कलाकृतीला खरंच हॅट्स ऑफ आहे. आणि हे बघा महाकाल आपले सगळ्यांनी दर्शन घ्यायचं आहे, आशीर्वाद घ्यायचा आहे महाकालचा. आम्ही तर नाशिक रोडमध्ये राहून आम्ही महाकालचं दर्शनाचा लाभ घेतलेला आहे. तुम्ही सुद्धा व्हिडिओ बघता बघता महाकालकडे जी काही तुमची इच्छा असेल ना ती मागून टाका. महाकाल कधीच आपली इच्छा पूर्ण करणार नाही असं होतच नाही. तर हे बघा जेवढं होईल तेवढं तुमच्यासाठी शूट घेण्याचा प्रयत्न केलेला आहे, कारण गर्दी पण खूप होती त्यामुळे पाहिजे तसं क्लिअर मला शूट घेता आलेलं नाही आहे. पण तेवढं मी घेण्याचा प्रयत्न केलेला आहे. आणि तुम्हाला घर बसल्या उज्जैनचा सुद्धा मी तुम्हाला दर्शन हे घडवून आणलेलं आहे. जेजुरीचं दर्शन मी हे घडवून आणलेलं आहे. आणि आम्ही तर खरंच भाग्यवान आहोत की नाशिक रोडमध्ये हे 2 मनोरे अशा पद्धतीने उभारण्यात आले ना, तर नाशिक रोडमध्ये राहून आम्हाला जेजुरीचं दर्शन झालं. परत आपलं उज्जैनच्या महाकाल जे आहेत त्यांचं दर्शन झालेलं आहे. तर असे होते हे छानसे मनोरे तुमच्यासोबत मला शेअर करायचे होते आणि मी ते केले. सो तुम्ही इथे गर्दी पण बघू शकतात, कारण की मनोरेच इतके सुंदर असे उभारण्यात आले होते, डेकोरेशन अतिशय सुंदर असे उभारण्यात आले होते ना, तर कुणालाच याचा दर्शनाचा लाभ घ्यायचा मोह आवरलेला नव्हता. कारण बघ फक्त बस बस द्या 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 आव झाली. कितीच आहे बा कॉम्पिटिशन. तर जत्रा म्हटली किंवा गर्दीचं ठिकाण म्हटलं तर अशा वस्तू विकायला असतातच आणि त्या मुलांना घेऊनच द्याव्या लागतात. तर आत्तूनी आता म्हणजे वेदांच्या आत्तूने दोघांनाही घेऊन दिलेले आहेत जे काही आहे ते टोप वगैरे सिटी वगैरे. आणि आता आम्ही निघालो आहोत घरी जाण्यासाठी. हे 2 डेकोरेशन तुमच्यासोबत शेअर करायचे होते आणि गाडीतून जेवढे होईल तेवढे तुमच्यासाठी मी डेकोरेशन शेअर केलेले आहे. तर हा पण एक डेकोरेशन खूप छान होता. जी काही आपली सीता गुफा असते, राम लक्ष्मण सीता यांची जी काही कुटिया होती त्या कुटियाचा
इथे मनोरा उभारण्यात आलेला आहे आणि शिवाय बाहेर हनुमानजी ठेवलेले होते, ते असे छानसे असे थोडेसे हलणारे वगैरे असे हनुमानजी ठेवलेले होते. गाडीतूनच मी शूट घेतलेला आहे कारण की घरी जायला फारच उशीर झाला होता, कारण जेजुरीला गेलो परत उज्जैनला गेलो, उशीर तर होणारच की नाही जाण्यासाठी घरी, तर गाडीतूनच मी हे शूट घेतलेलं आहे. आणि रस्त्याने खूप छान छान असे गणपती होते. खरंच हे 10 दिवस अगदी प्रसन्नतेचे वातावरण असतं, बाहेरसुद्धा जल्लोषाचं वातावरण असतं, छान वाटतात. पण मला त्या मानाने यावर्षी गणपती खरंच खूप कमी वाटले. आणि हे पण बघा, हे सुद्धा सुंदर असं मंदिर होतं, थांबायचं होतं, हे पण छान असं डेकोरेशन होतं, थांबायचं होतं, पण खरंच वेळ तेवढा नव्हता, खूप वेळ झालेला होता घरी जाण्यासाठी, त्यामुळे मग आम्ही आता घरची वाट धरलेली आहे. जेवढे होता येईल तेवढे तुमच्यासाठी मी शूट घेतलेलं आहे. तर मला कमेंट्समध्ये नक्की सांगा की तुम्हाला सोन्याची जेजुरीचं डेकोरेशन कसं वाटलं आणि उज्जैनच्या महाकालचं पण डेकोरेशन कसं वाटलं. आय होप तुम्हाला आमच्या नाशिक रोडचे हे 2 भव्य दिव्य असे डेकोरेशन आवडले असेल तर लाईक करा, चॅनलवर नवीन असेल तर सबस्क्राईब करा आणि प्लीज कमेंट्स करायला कोणीही विसरायचं नाही.